गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम टू अवर स्कॉलरशिप चॅनल। तर आज आपण बघणार आहे ॲनिमल्स ही पोएम। ठीक आहे, तत्पूर्वी बघा आपल्या सगळ्या 2024-25 मध्ये जे पण एंटर करणार आहे 10वी मध्ये, तर सगळ्यांसाठी आपण ऑनलाईन बॅच घेऊन आलो आहे 2024 आणि 25 या सालसाठी। यामध्ये तुमचा अपेक्षित प्रश्नसंच सोडून घेतला जाणार आहे। लेक्चर संपल्यानंतर सगळं कंटेंट तुमच्या संपल्यानंतर तुमचे क्वेश्चन प्रॅक्टिस करून घेतले जाणार जे पॉसिबल आहेत एग्जाम मध्ये। ठीक आहे, तसंच लाईव्ह लेक्चर असणार आहेत आपले, म्हणजे तुम्ही कधीही तुमच्या टाईमनुसार तुमच्या सवडीनुसार लेक्चर बघू शकता, रिवाइज सुद्धा करू शकता। ठीक आहे, तर नंबरवरती कॉल करून ॲडमिशन घेऊ शकता। ॲडमिशन सुरू झालेले आहे 2024 आणि 25 या सालासाठी। अजिबात वेळ घालवू नका, लगेच ॲडमिशन घ्या। ॲडमिशन आपले लिमिटेड आहे। ठीक आहे, फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी आपले ॲडमिशन सुरू आहेत। तर आता आपण जाऊया ॲनिमल्स या पोएम वरती। ठीक आहे, एक पोएम आहे, याच्यामध्ये आपण बघणार आहे की ॲनिमल्स ही ॲनिमल हे नाव कधी देण्यात आलेले आहे पोएमला। ठीक आहे, तर पहिले इंट्रोडक्शन घेऊया ज्यांनी कविता लिहिलेली आहे, नंतर आपण कवितेला सुरुवात करूया। बघा, ॲनिमल्स कविता आपले नाव वॉल्ट व्हिटमन 1819 आणि 1892 या साली त्यांचा जन्म आणि मृत्यू आहे। ठीक आहे, 1819 साली त्यांचा जन्म झाला आणि 1892 मध्ये काय झालं ते एक्सपायर झाले। ठीक आहे, वॉल्ट व्हिटमन अ मेजर फिगर इन अर्ली अमेरिकन पोएट्री। ठीक आहे, अमेरिकेमधले कसे होते ते सर्वात नामांकित असे पोएट होते। ठीक आहे, इन अन एज व्हेन ऑल पोएट्री वॉज राईम अँड मेट्रिकल। ठीक आहे, अशा एरामध्ये जिथे सगळे पोएट जे पोएम करतात ते लोक काय करत होते, राईम वाले। ठीक आहे, म्हणजे रायमिंग असणारे पोएम तयार करत होते। ठीक आहे, ज्याच्यामध्ये रायमिंग मॅच होऊ शकत होतं। ठीक आहे, रिदम मॅच होऊ शकत होतं। पण विटमॅन यांनी काय केलं बघा, विटमॅन मेड अ ब्रेक विथ ट्रेडिशन अँड रोट अ रिव्होल्युशनरी न्यू काइंड ऑफ पोएट्री। ठीक आहे, पण त्यांनी तसं केलं नाही, त्यांनी राईम यमक जुळणारे कविता तयार केली नाही, तर त्यांनी काय केलं, ब्रेक केलं। जे ते चालत आलं होतं यमक जुळणारी कविता तयार करायचं, तर त्यांनी तसं न करता त्यांनी विदाऊट रायमिंग वाली कविता काय केली, साकारली। ठीक आहे, ही वॉज अ नॉन कन्फर्मिस्ट इन ऑल रिस्पेक्ट। ठीक आहे, नॉन कन्फर्मिस्ट म्हणजे काय, समवन हू डझंट फॉलो द युज्युअल रूल्स। ठीक आहे, जे युज्युअल रूल्स बनवून ठेवलेले जे रूल्स आहेत ते त्यांना मान्य नव्हते, म्हणजे ते रूल फॉलो करत नव्हते। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल असं असतं ना, आपण म्हणतो की जर मी असं केलं तर लोक काय म्हणतील, मी तसं केलं तर लोक काय म्हणतील। ठीक आहे, म्हणजे आपण विचार करून चालतो की जगामध्ये सध्या काय चाललंय, आपण कसं चाललं पाहिजे, सोसायटीला धरून चालतो। ठीक आहे, तर असे युज्युअल रूल्स ते फॉलो करत नव्हते, त्यालाच आपण बोलतोय नॉन कन्फर्मिस्ट। ठीक आहे, नॉन कन्फर्मिस्ट। ठीक आहे, इन ऑल रिस्पेक्ट इन्क्लुडिंग ही सोशल लाईफ। ठीक आहे, सोशल लाईफ म्हणजे सोसायटीमध्ये जे रूल्स तयार केले आहेत ते रूल्स न फॉलो करता ते स्वतःला फॉलो करत होते। ठीक आहे, असंच त्यांना इथून सांगायचं आहे। द पोएट टेल्स अस दॅट ही फील मोर ॲट होम विथ ॲनिमल्स दॅन ह्युमन्स। ठीक आहे, माणसांपेक्षा त्यांना प्राण्यांसोबत राहायला जास्त आवडत होतं। ठीक आहे, असंच त्यांनी सांगितलं। याच्यामध्ये त्यांना होमली फिलिंग यायची प्राण्यांसोबत राहिल्यानंतर, ते प्राण्यांना ऑब्झर्व करायचे, त्यांच्यावर त्यांनी म्हणूनच काय केली आहे, कविता लिहिलेली आहे। ठीक आहे, होमली फिलिंग त्यांना येत होतं ॲनिमल सोबत। ठीक आहे, हुम ही फाइंड्स कॉम्प्लिकेटेड अँड फॉल्स। ठीक आहे, कॉम्प्लिकेटेड त्यांना वाटत होतं, पण ठीक आहे, जाऊया आता पुढं। असं इंट्रोडक्शन होतं त्यांचं। आता आपण सुरुवात करतोय खरं पोएमला। पहिला याच्यामध्ये काय बघा, आय थिंक आय कुड टर्न अँड लिव्ह विथ ॲनिमल्स। त्यांचं असं म्हणणं आहे, मी प्राण्यांमध्ये काय होऊ शकतो, रूपांतरित होऊ शकतो आणि प्राण्यांसोबत राहू शकतो। ठीक आहे, म्हणजे त्यांची इच्छा होती, कुड म्हणजे त्यांची इच्छा होती की प्राणी बनायचं, प्राण्यांमध्ये रूपांतरित व्हायचं आणि प्राण्यांसोबत राहायचं। बघा किती प्रेम असेल प्राण्यांवरती। दे आर सो प्लॅसिड अँड सेल्फ कंटेंट। ठीक आहे, प्लॅसिड म्हणजे काय, ते इझिली अपसेट होत नाहीत। कोण, प्राणी, ते अजिबात इझिली अपसेट होत नाहीत। सेल्फ कंटेंट म्हणजे काय, सेल्फ सफिशियंट, त्यांना कोणाची दुसऱ्यांची गरज नाहीये, ते स्वतः ज्या गरजा असतील ते भागवत असतील। ठीक आहे, आपण बघा घरच्यांवरती डिपेंड असतो प्रत्येक वेळी की मला हे आणून द्या, मला फोन पाहिजे, मला अमकच पाहिजे, मला तमकच पाहिजे। ठीक आहे, आपण प्रत्येक गोष्टीला डिपेंड असतो आपल्या घरच्यांवरती, पण प्राण्यांचं असं नाहीये, ते सेल्फ सफिशियंट असतात, म्हणजे स्वतःचं स्वतः
स्वतःवरतीच ते अवलंबून असतात. प्लॅसिड म्हणजे काही इझिली अपसेट होत नाहीत आणि आपल्यासारखे नखरे सुद्धा नसतात त्यांचे की हे नाही भेटलं ते नाही भेटलं, नाराज झाले, रागवले, असं पण नाही आहे त्यांचं. तर बिलकुल नाराज होत नाहीत ते. आय स्टँड अँड लुक ॲट देम लॉंग अँड लॉंग. जे आपले कवी आहेत ते असेच थांबून खूप वेळ त्या प्राण्यांकडे काय करतात, बघत राहतात. ठीक आहे, खूप टाइम ते बघत राहतात, लॉंग अँड लॉंग टाइम. ठीक आहे, त्यांना खूप आवडत होतं, प्राण्यांविषयी त्यांचं प्रेम होतं, त्यामुळे ते भरपूर वेळ उभा राहून प्राण्यांना निहाळत असायचे. ठीक आहे, बघत असायचे, त्यांचं ऑब्झर्वेशन सुद्धा करत होते. दे डू नॉट स्वेट अँड वाईन अबाउट देअर कंडिशन. त्यांना कुठलीही तक्रार नाही आहे, काही त्यांना नाही मिळालं, मला हे नाही मिळालं, असं त्यांची काहीही तक्रार नाही आहे. ठीक आहे, वाईन म्हणजे काय, क्राय, अँड स्वेट म्हणजे वरी, कन्सर्न. ठीक आहे, स्वेट म्हणजे काय, वरी, काळजी, आणि वाईन म्हणजे काय, क्राय. थोडासा फॉन्ट मोठा करू. हां, तर वाईन म्हणजे काय, क्राय, आणि स्वेट म्हणजे वरी. त्यांना कसलीही काळजी नाही आहे आणि ते आपल्यासारखं रडत सुद्धा नाही. ठीक आहे, की माझं असंच झालं, माझं तसंच झालं. जे जसं मिळालं त्या कंडिशनमध्ये ते खुश आहेत. आपल्यासारखं नाही की आपलं हे नाही मिळालं ते नाही मिळालं की आपण की नाखुश होतो, रडायला सुद्धा सुरुवात करतो. ठीक आहे, हट्ट करतो. बारकी मुलं तर खूपच करतात हट्ट. ठीक आहे, तर त्यांनी हेच सांगितलं आहे या थर्ड सेंटेन्समधून की त्यांना काळजी नाही आहे आणि त्यांना काय नाही आहे, ते रडत सुद्धा नाहीत आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी, त्यांची कंडिशन सुद्धा नाही आहे. ठीक आहे, दे डू नॉट लाय अवेक इन द डार्क अँड वीप फॉर देअर सिन्स. ठीक आहे, सिन म्हणजे काय, सिन म्हणजे चुकीचं काम. ठीक आहे, दे डू नॉट लाय अवेक, ते आपल्यासाठी अंधारात जाऊन रडत नाही. ठीक आहे, चुकीच्या कामावरती. बघा कधी कधी जर आपल्याकडून काही चुकीचं घडलं, कधी आपण घरच्यांना उलट बोललो तर आपल्याला काय वाईट वाटतं. ठीक आहे, आणि आपल्याला रडायला सुद्धा येतं की आपण असं का बोललो, आपल्याला रिग्रेट सुद्धा होतो. पण या प्राण्यांचं असं नाही आहे, त्यांचं असं बिलकुल नाही आहे की आपल्यासारखं चुपचाप जाऊन ते अंधारात रडत आहेत, त्याने काहीतरी चुकीचं काम केले, असं नाही आहे. ठीक आहे, आपल्या बाबतीत होतं ते माणसांच्या बाबतीत होतं फक्त. ठीक आहे, दे डू नॉट लाय अवेक इन द डार्क अँड वीप फॉर देअर सिन्स. ठीक आहे, ते चुकीच्या कामासाठी अंधारात जाऊन रडत नाही माणसांसारखं, असं कवी यांनी काय आपल्याला सांगितलं आहे. दे डू नॉट मेक मी सिक डिस्कसिंग देअर ड्युटी टू गॉड. ठीक आहे, दे डू नॉट मेक मी सिक डिस्कसिंग देअर ड्युटी टू गॉड. ठीक आहे, म्हणजे काय, आपल्यासारखं नाही त्यांचं की मला देवापाशी जायचं, मला हे पाहिजे ते पाहिजे, मागायचं, मागण्या करायच्या, असं नाही आहे. ठीक आहे, तर त्यांच्या बाबतीत बिलकुल असं नाही आहे, ते आहे त्या परिस्थितीमध्ये खुश आहेत. Not one is dissatisfied, not one is demented with the many of owning things. ठीक आहे, डिमेंटेड म्हणजे मॅड आणि मॅनिया म्हणजे काय, क्रेज. ठीक आहे, क्रेज. बघा आता बऱ्याच लोकांना असतं आयफोनचं येड असतं, म्हणजे त्यांना असं वाटतं की माझ्याकडे काय पाहिजे, आयफोन पाहिजे, माझ्याकडे हे पाहिजे. ब्रँडेड गोष्टींसाठी लोक रडत पडत असतात, लोकांना ब्रँडेड गोष्टी वापरायची खूप इच्छा असते. ठीक आहे, पण या प्राण्यांचं असं नाही आहे, ते डिससॅटिस्फाय म्हणजे बिलकुल असं नाही की निराशेत, हताशेत किंवा एखाद्या गोष्टीसाठी त्यांना काय क्रेज आहे. आपल्या माणसांमध्ये कसं असतं, ह्युमन काइंड कसं असतं, ह्युमन नेचर कसं असतं, त्यांना प्रत्येक वेळी नवीन गोष्ट पाहिजे असते. तुमचा फोन जुना झाला की लगेच तुम्हाला नवीन फोन पाहिजे, तुम्हाला हे पाहिजे, तुमच्या मागण्या असतात. ठीक आहे, तर माझ्याकडं गोष्टी असाव्यात असं प्राण्यांना वाटत नाही आणि त्या गोष्टी असाव्यात याच्यासाठी ते काय क्रेझी पण नसतात, मॅड सुद्धा नसतात. ठीक आहे, वेळ नसतं त्यांना, वेगवेगळ्या गोष्टी स्वतःकडे असाव्यात आणि ते सॅटिस्फाय असतात. जी गोष्ट आहे त्यांच्याकडे याच्यामध्ये सॅटिस्फाय, त्यांच्याकडे बघून असं जाणवत नाही की डिससॅटिस्फाय आहेत, काही आहे. ठीक आहे, तर हे ऑब्झर्वेशनवरून काय सांगतात, हे कवी सगळं सांगतात. ठीक आहे, त्यांनी ऑब्झर्व केलंय, खूप वेळ निहाळलं आहे प्राण्यांना आणि त्यांचं ऑब्झर्वेशन करूनच ते हे सगळं लिहिले आहे. ठीक आहे, नॉट वन नील्स टू अनदर नॉर टू हिज काइंड दॅट लिव्ह थाउजंड ऑफ इयर्स ॲगो. ठीक आहे, नॉट वन नील्स, नील्स म्हणजे काय, झुकणे, ते कोणासमोर सुद्धा झुकत नाही, त्यांच्यामध्ये म्हणजे जे ॲनिमल्स असतील त्यांच्यामध्ये ते झुकत नाहीत. नॉर हिज काइंड, त्यांच्यासारख्यांसोबत सुद्धा झुकत नाही. ठीक आहे, जे त्यांच्याच याच्यामधले आहेत, त्यांच्याच प्रजातीचे आहेत, त्यांच्या समोर सुद्धा झुकत नाहीत. लिव्ह थाउजंड इयर्स ॲगो. ठीक आहे, म्हणजेच काय, पूर्वज. आपण बघा कधी एखादं शुभ काम करायला चालू तर आपण पूर्वजांना नमस्कार करतो, त्यांना वंदन करतो. आपल्या बऱ्याचपैकी घरांपैकी असंच असतं. ठीक आहे,
की बाहेर पडताना किंवा एखादी चांगली गोष्ट करताना आपण पूर्वजांना वंदन करतो, ठीक आहे, पण यांच्यामध्ये असं नाही आहे. लिव्ह 1000 ऑफ इयर्स ॲगो म्हणजे खूप वर्षापूर्वी जे त्यांची ॲनिमलची प्रजाती होती त्यांना ते वंदन करत नाहीत किंवा त्यांच्यासमोर झुकत सुद्धा नाहीत. जसं माणूस कसा झुकतो आपल्या पूर्वजांसमोर, देवासमोर, पण ह्या झुकण्याची या प्राण्यांची सवय नाही आहे. नॉट वन इज रिस्पेक्टेबल और अनहॅपी ओव्हर द होल अर्थ, ठीक आहे. नॉट वन इज रिस्पेक्टेबल और अनहॅपी ओव्हर द होल अर्थ, ठीक आहे. ते अनहॅपी बिलकुल नाही आहेत. त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की त्यांना कुठल्या गोष्टीची तक्रार आहे. ते ऑलवेज हॅप्पी असतात. सो दे शो देअर रिलेशन्स टू मी अँड ॲक्सेप्ट देम, ठीक आहे. ते प्राण्यांचं जी क्वालिटी आहे तेच या पोएटने आपल्याला सांगितलं आहे, ठीक आहे. म्हणजे हे पोएट त्या प्राण्यांसोबत राहिलेले आहे, त्यामुळे त्यांना असं वाटते की जे ते त्यांची जी क्वालिटी आहे ती त्यांना काय भारावून जाते, ते त्यांना आवडते, ठीक आहे. आणि त्यांची जी क्वालिटी आहे ते असं बघतात की जे प्राणी आहे त्यांच्यामध्ये ती सुद्धा तीच क्वालिटी आहे. जी क्वालिटी माझ्यामध्ये आहे तीच क्वालिटी प्राण्यांमध्ये सुद्धा आहे असं त्यांना जाणून येतं, ठीक आहे, पोएटांना. दे ब्रिंग मी टोकन्स ऑफ माय सेल्फ दे इविंग्स, ठीक आहे. दे ब्रिंग टोकन ऑफ माय सेल्फ म्हणजे काय, टोकन म्हणजे काय, सिम्प्लिसिटी, क्वालिटी, ठीक आहे. त्यांच्यामधलीच क्वालिटी त्यांना त्या प्राण्यांमध्ये दिसून येते. आता ती क्वालिटी बघूया कुठली आहे. आणि इविंग्स म्हणजे शो क्लिअरली, क्लिअरली दाखवणे, ठीक आहे. देम प्लेनली इन देअर पोझिशन, ठीक आहे. आता बघा भरपूर लोक जसे असतात तसे दाखवतात, मुखवटा घालून चालतात, ठीक आहे. म्हणजे जर एखाद्यासोबत वागताना खूप चांगलं वागतात पण मनामध्ये काय असतं, वाईट असतं. पण असं प्राण्यांच्या बाबतीत बिलकुल नाही आहे. जसे ते आहेत तसेच दाखवतात, ठीक आहे. इविंग्स म्हणजे शो क्लिअरली, जशी त्यांची स्वभाव आहे, जसं त्यांचं आहे तसंच ते काय करतात, दाखवतात समोरच्याला, ठीक आहे. आणि कवी यांना काय दिसतं, स्वतःच्याच क्वालिटी त्या प्राण्यांमध्ये दिसून येतात. आय वंडर वेअर दे गेट दोज टोकन्स. आता कवी यांना आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या क्वालिटीज या ॲनिमल्समध्ये कशा काय येतात. बघा त्यांना कुठलीही गोष्टीला घेऊन त्यांना तक्रार नाही आहे, ते हॅप्पी सुद्धा आहेत. त्यांना कुठली गोष्ट असावी याची काय हे पण नाही आहे. कुठली गोष्ट माझ्याकडे असावी याचा असं सुद्धा वाटत नाही की माझ्याकडे हे असावं, माझ्याकडे ते असावं, असं त्यांना वाटत नाही. कुठल्या गोष्टीची इच्छा दर्शवत नाही, ठीक आहे. हे सगळं क्वालिटीज या प्राण्यांमध्ये आहेत, ठीक आहे. तर त्यांना जे आपले कवी आहेत त्यांना काय वाटतं, त्यांना खूप आश्चर्य वाटतं. आश्चर्य म्हणजे तेच वंडर, दे वंडर बिकॉज दे गेट दोज टोकन्स. त्यांना असं वाटतं की या सगळ्या क्वालिटीज ज्या माणसांमध्ये पाहिजे होत्या त्या या प्राण्यांमध्ये कुठून आल्या, याचं कवी यांना कौतुक वाटतं, ठीक आहे. ज्या क्वालिटीज माणसांमध्ये पाहिजे होत्या त्याच त्या ॲनिमल्समध्ये त्यांना दिसून येतात. डिड आय पास दॅट वे ह्यूज टाइम्स ॲगो अँड निग्लेक्टली ड्रॉप देम, ठीक आहे. म्हणजे ज्या क्वालिटीज माणसांमध्ये पाहिजे होत्या त्या ॲनिमल्समध्ये आहेत, ठीक आहे. म्हणजेच त्यांना असं वाटतं की मी काही अपॉर्च्युनिटी मिस केली का. या ओळीचा अर्थ असाच आहे की त्यांनी एखादी अपॉर्च्युनिटी इग्नोर केली आहे किंवा मिस केली आहे, ठीक आहे. म्हणजे ती क्वालिटी त्यांच्यामध्ये जी होती ती काय माणसांमधल्या क्वालिटी आता कमी कमी होत चालत, पण त्याच क्वालिटी आपल्याला कुठे दिसतात, ॲनिमल्समध्ये, ठीक आहे. तर अशी वॉल्ट व्हिटमन यांची ही छान कविता होती ॲनिमल्सवरची, ठीक आहे. याच्यामधून आपल्याला समजून येतं की काय दाखवलं यांनी, कॉन्ट्रास्ट दाखवलेला आहे. म्हणजे डॉग्स आणि जे ह्युमन आहेत, ह्युमन्स आणि डॉग्समध्ये, डॉग्स नाही ॲक्च्युली ॲनिमल्समध्ये कॉन्ट्रास्ट दाखवलेला आहे त्यांनी, की कसे जे ॲनिमल्स आहेत ते खुश आहेत, त्यांचे काही तक्रार नाही आहे, कुठल्या गोष्टीची त्यांना इच्छासुद्धा नाही आहे. पण माणसांचं असं नाही आहे, माणसांना खूप हाव आहे, पैशाची असेल, कुठल्याही गोष्टीची असेल, आणि तो सॅटिस्फाय कधीच नसतो. माणूस हा कधीच सुखी समजत नाही, त्याला प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्टी हव्या असतात, त्याला हावसुद्धा असतं, ठीक आहे. तर हा डिफरन्स त्यांनी सांगितलेला आहे माणसांमधला आणि प्राण्यांमधला वॉल्ट व्हिटमन यांनी, ठीक आहे. अशी यांची छानशी कविता होती. तर या कवितेमधले आपण आता अवघड शब्द बघणार आहे, त्यांचं मिनिंग बघणार आहे, ठीक आहे. बघा पहिला काय, टर्न. टर्न म्हणजे ट्रान्सफॉर्म होणं. टर्न म्हणजे शब्दाचा अर्थ नाही, टर्न म्हणजे असं फिरणं नाही, टर्न म्हणजे ट्रान्सफॉर्म होणं. म्हणजे कवी यांची काय होती इच्छा की त्यांना प्राण्यांमध्ये काय होतं तर ट्रान्सफॉर्म व्हायचं होतं, कारण त्यांना प्राण्यांवरती काय, प्राण्यांमध्ये जास्त क्वालिटीज त्यांना दिसून येत होत्या. प्लॅसिड, नॉट इझिली अपसेट, ठीक आहे. ही उपमा कोणाला दिली होती, ॲनिमल्सला दिली होती. प्लॅसिड आहेत ते, कसे लवकर नाराज होत नाहीत.
प्लेसिड म्हणजे नॉट इझिली अपसेट, सेल्फ कंटेंट म्हणजे सेल्फ सफिशियंट. ही उपमा सुद्धा ॲनिमल्सलाच दिली होती वॉल्ट व्हिटमन यांनी, की ॲनिमल्स कसे आहेत, सेल्फ सफिशियंट आहे. ठीक आहे, त्यांना कोणाची गरज नाही आहे, ते सेल्फ सफिशियंट आहेत. जसं आपण नाही आहे, आपण प्रत्येक वेळी आपल्या घरच्यांवरती डिपेंड असतो की मला हे पाहिजे ते पाहिजे, तसं प्राण्यांचं नाही आहे. तेव्हा हे सांगताना त्यांनी ही उपमा दिलेली आहे. मेक मी सिक, मेक मी सिक म्हणजे डिस्गस्ट मी. ठीक आहे, डिस्गस्ट मग त्यांना बिलकुल चांगलं वाटत नाही डिस्गस्ट म्हणजे. डिमेंटेड म्हणजे मॅड, डिमेंटेड म्हणजे मॅड. ठीक आहे, प्राणी कसे आहेत, डिमेंटेड नाही आहेत म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीची क्रेज नाही आहे, ते मॅड नाहीत कुठल्या गोष्टीसाठी. मॅनिया म्हणजे क्रेज. रिस्पेक्टेबल म्हणजे काय, टू हॅपी अँड सॅटिस्फाय. या कवितेमध्ये जो रिस्पेक्टेबल शब्द आहे त्याचा अर्थ आहे हॅपी, हॅपी अँड सॅटिस्फाय. इविंग्स म्हणजे शो. ही उपमा सुद्धा ॲनिमल्सला दिलेली आहे त्यांनी. ॲनिमल्स जसे आहेत तसेच आपल्याला दाखवतात, अजिबात ते मुखवटे घालून बसलेले नसतात जसं माणसांचं असतं. ठीक आहे, ते जसे आहेत, ज्या पद्धतीमध्ये आहेत, ज्या कंडिशनमध्ये आहेत ते तसेच दाखवतात. ठीक आहे. टोकन्स, टोकन म्हणजे इथं अर्थ आहे सिम्प्लिसिटी, इनोसन्स. ठीक आहे, कंटेनमेंट, सिम्प्लिसिटी धरून चालू एक क्वालिटी. टोकन म्हणजे इथं त्यांना एक क्वालिटी सांगायची, प्राण्यांची क्वालिटी त्यांनी सांगितली. बघा याच्यावर आपल्या लक्षात येतं की एक वॉल्ट व्हिटमन यांनी किती बारीक निरीक्षण केलेलं आहे प्राण्यांचं. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला दिसून येतं. तर अशी छानशी कविता होती वॉल्ट व्हिटमन यांची, ज्याच्यामधून त्यांनी स्वतः त्यांची इच्छा दर्शवली होती की त्यांना प्राणीचं बनायचं आहे. प्राण्यांचं त्यांनी ऑब्झर्वेशन केलं होतं, त्यांच्या स्वभावाचं ऑब्झर्वेशन केलं होतं, आणि माणसांचं आणि ॲनिमलचं त्यांनी कम्पॅरिझन सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे, त्यांना असं म्हणायचं आहे की माणसांपेक्षा ॲनिमल्स हे बेटर असतात, त्यामुळेच ते इच्छा दर्शवतात की त्यांना ट्रान्सफॉर्म व्हायचं आहे ॲनिमल्समध्ये. ठीक आहे, हा सार होता या ॲनिमल या पोएमचा. तर आजसाठी आपण इथंच थांबतोय. थँक्यू, बाय.